काल आम्ही खाल्ली पावभाजी, कारण काल आम्ही गेलो होतो आईकडे. आईकडे जाताना आम्हाला नदीचा रस्ता पार करावा लागतो. मग तिथून आम्ही टमटम मध्ये बसलो आणि गेलो महाडला. महाडमधून आम्ही रिक्षेने आईच्या घरी पोहोचलो. नंतर मग माझी मैत्रीण पण माझ्यासोबत आली, कारण तिला आईला पाहायचं होतं. 2-3 दिवसापूर्वी आईची तब्येत थोडी ठीक नव्हती. मला बघून आईला खूप आनंद झाला, कारण आम्ही बरेच दिवसांनी भेटलो होतो आणि आई नुकतीच आजारपणातून उठली होती. म्हणून तिला म्हटलं, तुला काय खावंसं वाटतंय? तर ती मला म्हटली, मला मिसळपाव खायचा आहे. म्हणून आम्ही संध्याकाळी मिसळपाव खायला गेलो. मी पावभाजी घेतली होती, कारण माझा आणि मिसळचा 36चा आकडा आहे. त्यानंतर इथे दादा आला होता आईला घ्यायला. आईला आम्ही टाटा बाय बाय केला आणि आम्हीही लगेचच घरी जायला निघालो. घरी जाताना नदीच्या पाण्यात दगडी टाकायचा मोह गंधर्वाला काय आवरलाच नाही. एकीकडे हम्मा आंघोळ करत होती आणि दुसरीकडे ह्याची मज्जाच मज्जा चालू होती.